आज इव्हिनिंगचा जेवणाचा मेन्यू होता डाळ पालक. आदल्या दिवशीच हा पालक मी स्वच्छ निवडून ठेवलेला होता. त्याच्यामुळे मला जास्त काही करावं लागलं नाही. हा पालक छान चिरून घेतला आणि ह्या भरपूर अशा पाण्यामध्ये तो स्वच्छ धुवून घेतला, म्हणजे माती ना तळाला राहते. नंतर ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मुगाची, तुरीची डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, शेंगदाणे, लाल तिखट, हळद आणि जिरे हे असं सगळं टाकलं आणि याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले होते मी आणि हां, मीठ पण टाकलेलं होतं बरं का. कुकरचं झाकण बंद करून छानपैकी 2-3 शिट्ट्या लावून घेतलेल्या. नंतर ह्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं बारीक दळून घेतलं. हे शिजून झाल्यानंतरनं छान फेटून घेतली ही डाळ. नंतरनं कढईमध्ये जिरे, मोहरी छानपैकी तडका देणार होते. त्याच्यात ही हिरवी मिरची, लसूणची पेस्ट टाकली आणि याची स्मेल एक नंबर येत होती. म्हणजे हा ठेचा असा नुसताच खाऊन घ्यावा असं वाटत असतं. हे छान फ्राय झाल्यानंतरनं मग लगेच त्याच्यामध्ये ही फेटलेली मी डाळ टाकून घेतलेली. नंतर हिला तडका पण दिलेला होता मी. लसूण आणि लाल मिरच्यांचा तडका दिलेला होता. थोडंसं तेल गरम करून याच्यामध्ये हा तडका पण टाकले. ही डाळ पालकची भाजी राईससोबत एकदम मस्त लागते आणि ही उकळी आल्यानंतरनं लगेचच मी जेवणाच्या ताटामध्ये वाढून घेतलेली होती. गरम-गरम सोबत मी पोळ्या पण बनवलेल्या होत्या. तर हे एकदम मस्त कॉम्बिनेशन लागतं पोळी, भाजी आणि भात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक यू.